पुढचे म्हणतात हा अरे शिट्टा काय ऐकतच नाहीत. ती मुलगी तर कानटोपी घालून आली. कुठून आलीस? श्रीनगर. अरे काढू नकोस. बरं झालं मी कानटोपीच म्हणालो. बॉयफ्रेंड म्हणतो एवढं सोपं होतं. अरे लाईट फ्लिकर होत आहे मस्त. काय 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 कल्याण. स्वतःच तुम्ही मारून घ्या कल्याणची. मी एक तर कल्याणला शोच याच्यासाठी केलाय की डोंबिवलीला नाही करू शकत. डोंबिवलीवाल्यांना माहिती आहे कोण कोण आहे डोंबिवलीचे, कोण कोण आहे. अरे अरे छान छान आहे, फुल सपोर्ट आहे आपल्याला. ठीक आहे. अच्छा तुम्ही पण मुलाला घेऊन आले. किती वर्षाचा आहे तो? 2 वर्षाचा आहे. आवाज केला तर बाहेर घेऊन जा त्याला. ठीक आहे. नाही तर माझा आवाज वाढला की मग तो मोठा होईल. ठीक आहे. काय अरे तो ऐकतच नाही आहे. अरे मारा ना त्याला. तो त्याला दाखवतो. तो बघ तो दादा आला ना. मी काय नाही करणार आहे. मजा तुम्ही केली आणि भीती माझी. हा बिलकुल घाबरवणार नाही मी मुलांना. ठीक आहे. छान. अजून कोण आहे? सर्वात लांबून कोण आलंय तुमच्यापैकी? एकदम लांबून कोणी आलंय? कुठून आलास भाऊ? कर्जतवरनं आलेस तू? जा बाबा आता. बाहेर त्याची एसटी थांबलेली आहे. हा तू कुठून आलायस? हां नाशिकवरून आलायस. अरे मी नाशिकला आता शो करून आलो. अरे थँक्स लॉर्ड. एकदा याच्यासाठी टाळा वाजवा. तू कुठून आली आहेस? हां हां तुम्ही गेस मारताय. हा इथून म्हणतोय बुधवार पेठ. तुझा आधार कार्डचा ॲड्रेस नाही विचारला. हा तू सांगून आली आहे? घोडबंदर. अच्छा छान छान. आणि मागे तो एक होतो ना दादा. हां अरे तू खूप लांबून लांबून आले रे. छान छान छान. हां आज तू भाऊ? उल्हासनगर. उल्हासनगर तेवढं लांब नाही आहे ना. अजून कोण आहे? कोण आहे? हा भाऊ आसामवरून आलं काय? हे तू मराठी आहेस ना? मराठीच आहेस ना? मग आसाममध्ये काय चहापत्ती? हां हां वाईफ आसामची. कुठे? आणि ती तिकडे सोड. तू बायकोला सोडून आलास माझ्यासाठी? बघ जे सुख मी तुला दे ते क्षणिक आहे. क्षणिक. तो म्हणतोय माझं सुख पण क्षणिक. ठीक आहे तुझ्याशी बोलू आपण. आसामचं आहेस. ठीक आहे. अजून कोणी आहे दूरचं? कुठे? हां कुठून आलायस? बोरिवली. हां अच्छा वेस्टर्न लाईन. ठीक आहे ठीक आहे. आणि तू कुठली आहेस? तू पण बोरिवली आहे पण तू हात त्याचा वर केलास. तू कुठली आहेस? हां अच्छा तू डोंबिवलीची आहे. डोंबिवलीवर नाही जोक्स मारणार. ठीक आहे. ठीक आहे. अरे हे ऐकत नाही. हे काय नाव आहे तुझं त्या मुलाचं? हां रम. मला आवडायची. काय? आरंभ. आरंभ. आरंभ आहे. हा आराम. आराम नाव आहे तुझ्या मुलाचं? आराम करता करता झाला का? आता तो बोलला त्याला पटकन बाहेर घेऊन जा. ठीक आहे. कारण की मग लिंक तुटते मध्ये. ठीक आहे. तुला तर माहीतच असेल ना. आता बोलूया कोणाशी तरी. ठीक आहे. आसामवाल्याशी बोलूया आपण. हॅलो भाऊ. हॅलो. काय नाव आहे? राहुल. हां राहुल. अच्छा राहुल काय करतोस आसाममध्ये? आसाममध्ये आता रिसेंटली शिफ्ट झालं. 3 महिने झालेत वाईफ सोबत. अच्छा. आणि काय करतोस पण तिथे शिफ्ट झाल्यास कळलं? म्हणजे बिझनेस आहे माझा. हां बिझनेस आहे. काय बिझनेस आहे? IT आणि सिक्युरिटी सिस्टममध्ये. IT कन्सल्टंट आहे मी. सिक्युरिटी म्हणजे तेच ना व्हायरस वगैरे येऊन येते वाला? सिक्युरिटी म्हणजे फायरवॉल्स वगैरे ते असतात ना सर्व्हर रिलेटेड त्याच्यामध्ये. हां मग ते तू सगळं लावून देतोस? येस येस. मग आसामला का गेलास? इथून पण करू शकला असेल ना? नाही पण आता सध्या तिकडे वाईफची तर डिलिव्हरी झाली म्हणून तिथे. वाईफ आसामची आहे. हो. तिची डिलिव्हरी झाली म्हणून तू तिकडे होती. मग तू बिझनेस पण तिकडे घेऊन गेलास? हो. मग तुझे क्लायंट्स इथे मुंबईत पण असतील ना? हो मग त्याच्यासाठीच आलेलो मी. अच्छा तू क्लायंटसाठी चाललं. मग काय खोटं बोललास मग? नाही पण ॲक्च्युली मी तिकीट खूप आधीच काढून ठेवलेलं. अरे तू काय दोन्ही साईडने खेळतोयस का? की मी हे पण आहे मी ते पण आहे. ठीक आहे ठीक आहे. आणि कसं वाटतंय आता बाप झालास ना म्हणजे तू? हो. किती महिने झाले बाप होऊन? 3-4 महिने झाले. आणि बेस्ट गोष्ट काय वाटते फादरहूडची? नको बोलूस. नाही सगळंच म्हणजे खूपच भारीच वाटतं एकदम. असं वाटतं आपण केलंय.
असं वाटतं हां कधी कधी वाटतं. कधी तुला असं वाटतं का काय मुलगा झालाय मुलगी झाली आहे मुलगी झाली आहे हो. तुला असं वाटतं की ही मुलगी आपल्यावर गेली पाहिजे? नाही. माझ्या वाईफने पण मला हाच प्रश्न विचारलेला. काय माझ्या वाईफने पण हाच प्रश्न विचारला. तुझ्या वाईफने पण हाच प्रश्न विचारला? हा मग तिचे मुलीचं जे लुक्स वगैरे आहेत ते फीचर्स कोणावर गेले? तिच्यावरच गेलेत. अरे कडक. हेच तुला हवं होतं की लुक्स तिचे आणि IQ तुझा. बरोबर. उलट झालं असं फाडले मायारकी दिसते. अच्छा आणि असं काय तू हरामी आहेस की तुला वाटत की तुझ्यावर नाही गेली पाहिजे? नाही मोस्टली मुलं असतातच हरामी. आता तुझी बायको इथे नाही आहे सांग ना, तू सर्वात हरामी गोष्ट काय केली आहेस? आपण कोणाला सांगायचं नाही यूट्यूबवर फक्त. सांग राहुल नाम तर सुना होगा. हां काय ही तुझी अरेंज मॅरेज केलेलंच लव्ह मॅरेज केली? लव्ह मॅरेज ना. हा मग हिच्या आधी किती गर्लफ्रेंड्स होत्या? नाही आता आठवत नाही. मुली तुझ्यावर नाहीच गेलं पाहिजे. आणि हिला कसं आसामी मुलीला कसं पटवलेलं तू? पबजीवर. भलताच हेडशॉट लागलाय तुझा. चांगलं आहे निशाणा, चांगला आहे दिसतोच आहे. पबजीवर कसं पटवलंच रे? लॉकडाऊन मध्ये काम काय होतं आपल्याला. पण कसं केलंस कसं? म्हणजे बाकी पण मुलं असतील ना? हो. हा मग तू काय तुझा गेम काय होतो? चॅटवरच तू अशी खेळत होतास? हा म्हणजे त्या रॅन्डम प्लेअर मध्ये आली होती ती. हा आणि मग झालं बोलणं. नाही सांग ना कसं. यांना शिकायचंय प्लीज प्लीज प्लीज. यांना पण 90 फीट रोडला जायचंय प्लीज. सांग ना काय चॅट काय करायचं? सेंड न्यूज त्यांना माहिती आहे, बाकी सांग. नाही नॉर्मल आपलं चांगलं बोलायचं असं. काय बोलायचं ते बघ. तिला हे तर जेवलीस का कळणार पण नाही ना. पण तिला शिकवलं मी. ती उलट मराठी गाणं शिकली माझ्यासाठी. काय बोलतोस तू? फुल तो. आणि आसामी कल्चरची बेस्ट गोष्ट काय वाटते तुला? तिकडे लोकांचं म्हणजे खूप फ्रेंडली आहेत सगळ्यांसोबत. ते दिसतच आहे. पबजीवर हा म्हणतायत मुली, ते टिंडरवर नाही म्हणतायत त्यांना. हा पण तेवढं जाऊन तिकडून पळून पण घेऊन आलो मी. काय तिकडे जाऊन पळून घेऊन आलो तिला. म्हणजे इन शॉर्ट तिच्या आईबाबांची फायरवॉल चांगली नव्हती. अच्छा तू पळवून इथे घेऊन आलास तिला? येस. आणि तुझे आई बाबा कूल होते? येस. काय म्हणाले तिथे घेऊन आलास? ठीक आहे उलट बरं झालं लग्न केलं म्हणून. मग तुला काही हुंडा वगैरे मिळाला? नाही. शिवाय मिळाला? हो. ते लोक काय म्हणाले जेव्हा त्यांना कळलं की तू हा कांड केलायस? त्यांना माहितीच नाही. 3 महिन्यानंतर सांगितलं. मग 3 महिन्यानंतर त्यांना वाटत का मुलगी गेली कुठे? म्हणजे ती अशी ॲक्च्युली इथे ऑफिसच्या कामासाठी सांगून आलेली आणि तेव्हाच आम्ही लग्न करून टाकलं. आता माहिती आहे त्यांना? हो आता माहिती. आणि आता चिल आहे? आता सासूरवाडीतच होतो ना मी. अरे आता पलटी मारले ते लोक. कडक आहे रे. आणि तिच्याबद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते बायकोबद्दल तुला? ती बेस्टच आहे. काय ते आरामकर विचारतात एकुलती एक आहे. हो तो मागचा पबजी डाउनलोड करतोय गे लोक. लग्नानंतर पबजी अनइन्स्टॉल केलं पण मी. लग्नानंतर पबजी अनइन्स्टॉल का बॅन झालं ना. पण आणि ती आता प्रेग्नेंट पण होती म्हणजे तुझ्या दोन्ही गण काम नव्हतं. ठीक आहे एकदा याच्यासाठी राहूसाठी डाळालो.